वेलकम मॅडम. अँड मॅडम जास्त वेळ न घेता मॅडमला सांगू इच्छिते की प्लीज स्टार्ट. हॅलो एव्हरीवन. मी आज आय टेक दिस अपॉर्च्युनिटी. मी धन्यवाद करेन IMA वसईचा वुमेन्स विंग आणि समाज मंदिर ट्रस्ट सोमवंशी क्षत्रिय महामंडळाचा मी आभार मानेन की मला इथे आज ही अपॉर्च्युनिटी दिली आहे की मी माझं थोडंफार जे काही नॉलेज आहे ते तुमच्याबरोबर शेअर करू शकते. तर आजचं टॉपिक आहे पेल्विक फ्लोर डिस्फंक्शन किंवा पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस. किती जणांना माहिती आहे पेल्विस हा बोन कुठे आहे? पेल्विस हा बोन काय आहे हे माहिती आहे का? नाही. तर एवढं कमी नॉलेज आहे आपल्या शरीराबद्दल. पेल्विस म्हणजे पेल्विस बोन म्हणजे आपलं हे हिपचं हाड, याला इंग्लिशमध्ये आपण पेल्विस म्हणतो. तर या हाडात हे दोन हाड, एक राईट आणि एक लेफ्टला, ठीक आहे. तर या हाडाच्या भोवती मध्ये ओके आपण एक वॉल बनवतो, मसल्सची वॉल असते. पुढे, मागे, खाली, वर असे हे मसल्सनी गार्डेड असते. ओके. हा इकडे असा पेल्विस बोन असतो ना, आणि इकडे वरती आपलं श्वास घ्यायचा मसल असतो ज्याला आपण डायफ्रम म्हणतो. हा त्याचा रूफ असतो, म्हणजे छत, आपल्या शरीराचा छत. ओके. तर हा त्याचा रूफ आहे, छत आहे हे. हा पेल्विस आणि स्पाइन, त्याच्या भोवती मसल्स आजूबाजूला, हे त्याचं साईडचं बॅलन्स आहे. पुढे पण आपल्याला मसल्स असतात. ते पोटाच्या पुढचे मसल्स आहेत. पोटाला आपल्याला काही हाड नसते, इथे आपल्याला फक्त मसल्सचाच हेल्प असतो आपल्याला. आणि या पेल्विस बोन्सच्या खालच्या भागाला ही पेल्विकचे हा फ्लोर म्हणतो आपण त्याला. आज आपण त्याचबद्दल महत्वाचं सगळं नॉलेज घेणार आहोत. पेल्विक फ्लोर मसल्स हे आपल्याला पिशवी सारखं, जर आपल्याकडे पिशवी आहे एखादी, आपण त्याच्यात सामान भरलं आहे, तर त्याच्यामध्ये काही सामान, जर ती पिशवी कमकुवत आहे, वीक आहे, फाटली आहे, तर काय होणार बरं सांगा? आत ठेवलेल्या सामानाचं काय होणार? खाली पडणार. किंवा जर खूप जास्त वीक नसेल, फक्त एखादा छोटा होल असेल, तर ते खाली असं लटकणार. ठीक आहे. तर तसंच होतं आपल्या शरीराचं. आपल्या शरीरामध्ये या पेल्विक फ्लोरवर अवयव आहेत बसलेले महत्वाचे, जसं आपली गर्भपिशवी, आपलं युरिनरी ब्लॅडर म्हणजे युरिनची पिशवी, ओके, आणि आपलं पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टमचा लोअर भाग म्हणजे इंटेस्टाईन, हे सगळं आपलं ह्याच्यावरती बसलेलं आहे. तर विचार करा, जर आपलं ही पेल्विक फ्लोर ही कमकुवत असली आज, तर आपल्याला ह्या सगळ्या अवयव आपले हे सगळे खाली येणार, किंवा ते आपल्याला तिकडे हलकं वाटल्यासारखं, लूज वाटल्यासारखं वाटतं. तर आपल्याला आज आपली त्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आणि हे कधी जाणवतं आपल्याला? ह्याच्यावरती भार कशामुळे येऊ शकतो? कधी कधी भार येऊ शकतो सांगा. आणि हा जास्त त्रास महिलांनाच का जाणवतो? प्रेग्नन्सी. सगळ्यात मोठा भाग आहे प्रेग्नन्सी. कॉन्स्टिपेशन, हार्ड स्टूल्स होणं, मल पास करायला कठीण होणं, या गोष्टींमुळेही आपल्याला होऊ शकतं. तर आपल्याला या गोष्टींसाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? हे मसल्स जे आहेत यांना आपल्याला स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. कसं करू शकतो आपण हे स्ट्रॉंग? मसल्सला फक्त आहार पुरेसा नसतो,
येस, स्पेसिफिक एक्सरसाइजेस जे या मसलला स्ट्रॉंग करू शकतो असे एक्सरसाइजेस आपल्याला करणं गरजेचं आहे. तर आज आपण बघूया की आपण कोणते असे एक्सरसाइजेस आहेत ते आपण करू शकतो. थोडे जर हा मसलचा लेअर लूज झाला तर आपल्याला कोणते कोणते त्रास होऊ शकतात हे फक्त मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगू इच्छिते. ओके, तर बरेच लोकांना माहिती असेल की युटेरस खाली येतो. बायकांना हा त्रास जाणवतो की आपलं युटेरस खाली येतं, किंवा बरेच लोकांना ते युटेरस जाणवायलाही लागतं बसताना. तर अशा वेळेला हा त्रास एक जाणवतो. तर ह्याला आपण म्हणतो की युटराईन प्रोलॅप्स हा टर्म यूज केला जातो. दिस इज द मेडिकल टर्म यूज की युटराईन प्रोलॅप्स होतो. बाकी अजून ऑर्गन्सचा पण प्रोलॅप्स होऊ शकतो, जसं आपलं कोलॉन. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे मूत्राशय, जसं ब्लॅडर पण आपलं खाली येऊ शकतं. ओके, आणि मग आपलं कोलॉन बाहेर खाली येऊ शकतं. मल पास करायचं जी जागा आहे ते बाहेर येऊ शकतं. ओके, तर ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि दुसरं आहे आपल्या नेक्स्ट आहे की युरिन लीक्स. बऱ्याच महिलांना जाणवत असेल की आपल्याला युरिनरी इनकॉन्टिनन्स म्हणजे थोड्या क्वांटिटीमध्ये, स्मॉल क्वांटिटीमध्ये युरिन लिकेज होत आहे आपल्या शरीरात. हे कधी जाणवतं? ऍक्टिव्हिटीज करताना. ऍक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या? ज्याच्यामध्ये पोटाचा प्रेशर वाढतो. तर ऍक्टिव्हिटीज लाईक इव्हन साधं हसणं, आपलं चालणं, जोरात धावणं, फास्ट चालणं, किंवा येस, खोकला केल्यामुळे पण आपल्याला हा त्रास जाणवतो. तर अशा ऍक्टिव्हिटीज म्हणजे खालून नुसतं वजन काही उचलायसाठी आपण वाकलो तरी पण आपल्याला थोडंसं युरिन लीक होतंय असं आपल्याला जाणवतं. तर असाही त्रास या मसल्सचा वीकनेसमुळे आपल्याला जाणवू शकतो. तर मी काही एक्सरसाइज दाखवू इच्छिते आज आपल्याला या सेशनमध्ये, ज्याच्याने आपल्याला आपण घरी रोज आपले नियमित हे व्यायाम केल्याने आपले हे पेल्विक फ्लोर मसल्स कसे स्ट्रॉंग राहू शकतात हे मी तुम्हाला दाखवेन. आपण इथून सुरू करणार आहोत. ब्रीदिंग हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर व्यवस्थित ब्रीथ करणं हे आपण आता पहिलं शिकणार आहोत. तर ब्रीदिंग मसल्स जे आहेत ते मी तुम्हाला जे सांगितलं, हे रूफ हा सगळ्यात इम्पॉर्टंट ब्रीदिंग मसल आहे. ह्याला जर आपण शिकवलं की आपल्याला कसं पेल्विसला म्हणजे हिप बोनला आपल्याला कसं व्यवस्थित ठेवायचं, तर आपण बरेचसे प्रॉब्लेम्स तसे सॉल्व्ह केले जातील. ओके, तर मी बीना मॅमला सांगणार आहे. पूर्ण लक्ष आपल्याला बेबीकडे घेऊन जायचं आहे. आपण आपलं लक्ष पूर्णपणे आपल्या बेबीकडे घेऊन जाणार आहोत. ह्याच्यात जेव्हा आपण नॉर्मल श्वास आत खेचतो त्यावेळेला आपली बेबी हलकी वरती येते या छातीमध्ये. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते ना, आपलं डीप ब्रेथ इन अँड ब्रीथ आउट थ्रू युअर माउथ. नाकाने श्वास आत घ्यायचा आहे, हळूहळू तोंडाने बाहेर सोडायचा आहे. हे करताना आपल्याला हे लक्षात घ्यायचं की आपलं जे हिप बोन आहे इथून ते केलं नाही पाहिजे. बऱ्यापैकी ते आरामात रेस्ट केलेलं पाहिजे आपल्या बेडवर, ज्याच्यावर पण आपण प्रॅक्टिस करत आहोत. वॉटेवर पाऊचेस आपण ते रेस्ट करायचं आहे व्यवस्थितपणे. एक अजून एकदा डेमॉन्स्ट्रेट करते. Please take a deep breath in and breathe out slowly. मागेचे मसल्स हे सगळ्यांचा वापर नाही झाला पाहिजे. फक्त आपल्याला तो बेबीचा भाग वरती आला पाहिजे, छातीचा भाग वरती आला पाहिजे, आणि ब्रीथ आउट करताना हळूवारपणे श्वास घ्यायचा. Exercise is going to be the primary thing for all of them. म्हणजे breathing exercise सगळ्या एक्सरसाइजच्या मध्ये आपण वापर करायचा आहे. श्वास व्यायाम करताना कधीही थांबवायचा नाही. श्वास अगदी महत्त्वाचा घटक आहे आपल्या व्यायामात. ठीक आहे, तर सेम ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. तर जेव्हा पण तुम्ही बॉलला दाबणार आहात तेव्हा तुमचा श्वास चालू राहील.
आणि आपण एक 5 सेकंदासाठी होल्ड करू. प्रेस द बॉल. श्वास घेतला. ब्रीथ इन. 1 2 3 4 5. श्वास आपला नेहमी चालू आहे. आपण हा बॉल दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवला आहे. जेव्हा आपण त्याला दाब देतो तेव्हा आपला श्वास हा चालू झाला पाहिजे. ठीक आहे. आपण ते थांबण्यासाठी पूर्ण जोरात प्रेशर लावून जे आपण करतो बऱ्याचदा दॅट इज ॲब्सोल्युटली रॉंग. ते मुख्य कारण आहे की आपण आपले हे सगळे अवयव जे खाली उतरायचं कारण आहे ते आपण पोटावरती एवढा प्रेशर आणतो पोटावर त्याच्यामध्ये वीक होत ते सगळे अवयव खाली आहेत. सो दिस इज द सेकंड सिंगल ठेवा किंवा पुढे पुढे तुमची कशी अगदीच पातळ असेल तर मग त्याला जरा फोल्ड करून घ्या. ठीक आहे. तुम्हाला टाकता आलं आणि पायाचा जो अंतर आहे दोन्ही म्हणजे असं पायाचा पाय काय करायचं तर पायातला अंतर आपल्या शोल्डर खांद्याचं जे अंतर आहे तेवढंच पाहिजे. ठीक आहे. हे तुम्ही तुमचा हात कधी मागे ठेवू शकता कमरेखाली. तुम्ही हे रेफरन्स पॉईंट म्हणून बघू शकता की हे कसं आत जातं असं तुम्हाला लक्षात यायला हे सोपं जाईल. तर ना तुम्ही आता कंबर दाबायची आहे. नॉर्मल ब्रीथिंग चालू करायचं आहे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. ब्रीथ आउट करता करता कॉन्ट्रॅक्शन सोडून द्यायचं. आणि आपण एका परत करूया. काय केलंय आपण कंबर टाकली आहे. ओके. नॉर्मल